हाय पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. ठीक आहे. तर निघाले ऑफिसला. आज फ्रायडे, तर सॅटर्डे हाफ डे आहे. तुमचं काय सेलिब्रेशन आहे? तुमचं काय आता मला नाही आठवते सेलिब्रेशनला मराठीत काय म्हणतात, सॉरी, पण काही काही शब्द मला नाही आठवते. तुम्ही सांगत जा मला कमेंटमध्ये. मी सगळे बघता व्हिडिओ माझे. सबस्क्राईब नाही करत यार माझ्या चॅनलला तुम्ही लोक. असं का करता? तुमची इच्छा नाही का मी मोठं व्हावं, तुमच्या सगळ्यांना थँक्यू बोलावं? असं का करता तुम्ही? का नाही सबस्क्राईब करत तुम्ही माझ्या चॅनलला? जाऊ दे, ओव्हर ॲक्टिंग झाली ना वाटतंय मला पण असं. पण तुम्ही का नाही सबस्क्राईब करते गाईज? काय प्रॉब्लेम आहे सबस्क्राईब करायला? फ्रीमध्ये आहे यार. तेवढंच मला थोडंसं अजून रिसर्च करायला, काही गोष्टी करायला मोटिवेशन भेटतं, माहिती आहे? असं तो एक जो आकडा आहे तो कॉन्स्टंट आहे, वाढत नाही आहे. तुम्ही मला मदत नाही करत आहे. असं नाही करायचं. मी तुमची मैत्रीण आहे चांगली, मला मदत करायची. ठीक आहे. तर आज जायचं ना ट्रेनमध्ये ना, मी खूप साऱ्या गोष्टी ऐकत होते. मला सवय नाही गोष्टी ऐकायची कोणाची, कारण का मी मोबाईलवरती गाणी लावते, हेडफोन टाकते आणि झोपून घेते. बरोबर 50 मिनटं घाटकोपरपासून CST यायला 50 मिनटं लागतात. मध्ये ट्रेन थांबते हे. त्या 50 मिनटात एक झोप होते चांगली, जी माझ्यासारख्या लोकांना खरंच खूप गरजेची आहे. कारण का नाही झोप होत, माहीत नाही का दिवस मोठा झाला आणि रात्र छोटी झाली आहे, झोपच पूर्ण होत नाही. कितीही झोपा. असं माझ्यावरच होतं की तुमच्यावर होतं. म्हणजे मी संडेला ना, रविवारी सकाळी 9, 9:30ला उठले ना, तर दुपारी 2 वाजता परत मला झोप येते. मी एक झोपाळू प्राणी आहे. कोणी मला विचारलं ना तुझा आवडता छंद काय? झोपणे. मला ना फिरायला आवडत नाही. मी खरंच फिरायला आवडत नाही मला. मी फिरायला गेली तर जीवावरती आल्यासारखं जाते मी माझ्या फ्रेंड्सबरोबर. ते पण मला नाही वाटत. मी 2 वर्षात गेली रिटर्न झाल्यापासून. मी खरंच नाही गेली कुठे, माहिती आहे? रिटर्न झाल्यापासून ना मी कुठेच गेली नाही आहे. हा कॅमेरा काहीतरी प्रॉब्लेम देतो. मी अशा लाईन्स येतात त्याच्यावरती. माहीत नाही काय झालं याला. नवीन मोबाईल घ्यावा लागेल असं वाटतंय. पण सध्या नवीन आयफोन नाही, परवडत नाही. हां, EMI चालू आहेत सगळे. तेव्हा कसं काय झालंय कुल यावं लागतं. EMI चालू आहेत, खरंच चालू आहेत EMI. लय पैसे खर्च होतात यार. असं वाटतं गावी जाऊन राहावं. पैसे पण खर्च होणार नाही, EMI पण नाही, फोन पण नको, काही टेन्शनच नाही. माझा विचार चालला मम्मीचा नवीन मोबाईल टाकायचा. आणि माझा तो दुसरावाला अँड्रॉइड आहे ना, तो मम्मीला द्यायचा. माझं असं काय नालायक पोरगी आहे. मी नालायक नाही, फरक पडत मला. खरंच विचार चालला ढाकू की नको. छान आहे तिचा कॅमेरा पण छान आहे. म्हणजे आपल्याला व्हिडिओ काढलं मदत होईल. तुम्हाला कळतं मी किती लांबचा विचार करते. व्हिडिओजच्या हिशोबाने बोलते मी. मला नाही पाहिजे नाही तो मोबाईल, मला नाही पाहिजे नाही तो मोबाईल, पण व्हिडिओज चांगले येतील ना त्याच्यात, म्हणून विचार करते मी ढापायचा. तिला मी मला आहे ना ती बाई चपलेने मारेल, म्हणेल काळी कुत्री. हां, ती म्हणत नाही अशी शब्द, मीच म्हणते. मला म्हणेल काळी कुत्री. प्रत्येक वेळेस मला जुना फोन देते आणि नवीन फोन तू घेते. हां, मी अशीच करते दरवेळेस. मागच्या फोनच्या वेळेस पण मी हेच केलं. माझा जुना फोन ना मला थोडं हँग वाटायला लागलं मला, आणि मम्मीला त्याचाही नवीन फोन घ्यायचा. मी तिच्याकडून पैसे नाही घेता गाईज, मी तिच्याकडून पैसे नाही घेत, ठीक आहे? तर मी काय केलं, मी स्वतःला नवीन फोन घेतला आणि माझा जुना फोन मम्मीला घेऊन टाकला. आता ह्यावेळेस पण हेच झालं होतं. मला नवीन फोन हवा होता, तर मग मी बोलली अगं असं काय करतेस, 1च वर्ष झालं तू फोन घेतलेलं, तू लगेच काय नवीन म्हणते. पण म्हटलं जाऊ द्या, मम्मीला घेऊ दे नवीन फोन. माझं मन फिरलं तर तिचा नवीन फोन मीच ढापेल, बरं काय फरक पडत नाही. आणि तसंही तिच्या फोनमध्ये जास्त काही चालत नाही. यूट्यूब, व्हॉट्सअप फोनसाठी. ती फोनला रिचार्ज नाही करत. तिचं आहे, मी घरी असते. तिला कधी 3-4 दिवसासाठी गावी जायचं असेल तर त्या महिन्यात ती फक्त रिचार्ज करते, नाही तर नाही करत. ठीक आहे, घरात वायफाय लावलेला आहे, त्याच्यावरतीच व्हॉट्सअप, यूट्यूब सगळं चालवते. ज्या दिवशी वायफाय बंद असेल त्या दिवशी माझ्या मोबाईलचा हॉटस्पॉट घेते. म्हणते
वायफायवाल्याला फोन करून सांग चालू करायला. तोपर्यंत तुझ्या मोबाईलचं नेट दे. हॉटस्पॉट नाही म्हणता येत तिला, माहीत नाही हॉटस्पॉट काय असेल, पण ते तुझ्या मोबाईलचं नेट दे. मग मी माझ्या मोबाईलचं हॉटस्पॉट येते. तोपर्यंत मला फोन करून त्या वायफायवाल्याला बोलवावं लागतं, सांगावं लागतं आमच्या घरातल्या प्रधानमंत्रीचा फोन बंद पडतो तुमचं वायफाय बंद असल्यावरती, असं नका करत जाऊ. मग ते येऊन रिपेअर करतात. प्रधानमंत्री आहे घरातले. पप्पांचं पण तिच्या पुढं काही चालत नाही असं वाटतं आपल्याला, पण पप्पांपुढं तिच्याच काही चालत नाही. हां, घाबरते बिचारी माझ्या पप्पांना. काय करणार, टफ लाईफ. तर मी जरा जास्तच बोलते आणि मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मी सबस्क्राईब नाही करत यार, हार्टला हर्ट होतं आहे माझं. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. ऑफिस जवळ पोचली मी. आपण संध्याकाळी भेटूया. तोपर्यंत मस्तपैकी खदडा. हॅलो, निघाली ऑफिसमधून. तर उद्या आहे सॅटर्डे, माझा हाफ डे. ज्यांची सॅटर्डे सुट्टी आहे गाईज, आय एम हॅपी माझा सॅटर्डे हाफ डे असतो. ज्यांना सॅटर्डे सुट्टी नाही आहे, आय एम सॉरी गाईज, मी काहीच नाही करू शकत तुमच्यासाठी. ज्यांना सॅटर्डे हाफ डे हवं आहे ते माझ्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकतात. जे इंटरेस्टेड आहे प्लीज DM मी. ओके, यू गाईज हॅव माय इन्स्टा ID. यो बेबी. जाऊ दे, जरा जास्त झालं. बाजूचे माझ्याकडे बघत चालते. ठीक आहे. आय डोंट नो वाय ही इज वॉचिंग मी. बरं, मला माझ्या ना केसांचा हेअर कट करायचं आहे. ठीक आहे. मला कळत नाही मी कोणता कसे केस कापू माझे. सॉरी, विसरली मी की आपण मराठीत बोलणार आहोत. जय महाराष्ट्र. तर चांगली केस कापायची आहेत मला, पण मला कळत नव्हते. पहिले माझी इच्छा होती की मी माझ्या केसांना नॅनोप्लास्टिया करावी, जेणेकरून जरा छान वाटते. पण मग विचार केला की सरळ केस काय कामाची या, काय हेअरस्टाईल नाही करतात, काय नाही. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, थोडी वाढूया, अजून थोडीशी अजून लांब करूया, मग हेअर कट करूया. माझा ना हात जाम दुखतोय. ठीक आहे. आज तर रोजच्यापेक्षा यार माझं घड्याळ बंद पडलं आहे. माझ्या घड्याळातली जी लाईफलाईन असते, त्याची जी जीवनरेषा असते, त्याचे सेल मेलेत. आणि असं बोलतात की बंद घड्याळ घालू नये, आणि माझ्या सकाळी लक्षात नाही आलं की माझं घड्याळ बंद पडलं. ते आता जाताना मी पहिले घड्याळाला सेल टाकेल आणि मग घरी जाईन. असं होतं की मी ऑफिसमध्ये निघताना मला भूक नसते. आज मला भूक नाही लागली. मी घाटकोपरला पोहोचेल ना, मला भूक लागणार, मग मी काहीतरी खाणार, मग मी रात्रीची कमी जेवणार. ठीक आहे. रात्रीची कमी जेवली की रात्री 1 वाजता मला भूक लागते, मग मला दूध प्यावं लागतं. टफ लाईफ माहिती आहे तुम्हाला. मला दूध प्यायला अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. पण माझे पप्पा म्हणतात राक्षस आहे का तू रात्री 1 वाजता खायला. सरळ मला राक्षसाची उपाधी देऊन टाकली माझ्या पप्पांनी. त्यांचं असं मत आहे आपण जेवण पण लवकर जेवावं, 9, 9:30लाच. मग ते सरळ बोलतात तू काय राक्षस आहे काय. मग मी नाही खात काय, फक्त दूध पिते आणि झोपून जाते. असेच आहेत माझे पप्पा. आज गावी गेलेत. बेस्ट. लय नालायक आहे ना मी. हां, गावी गेलेत. म्हणजे ना आमच्या पप्पांच्या मम्मीकडच्या साईड, म्हणजे माझ्या आजीकडची जी माहेरची साईड आहे ना, तिकडे कोणतरी वारले, त्यांचे चुलत भाऊ किंवा कोणतरी. मग त्यांची दशक्रिया आहे, ते तिकडे गेले राहते. पप्पा परवाच गावावरून आलेत आणि आज परत गावी गेलेत. मला आला एक फोन आणि आपला व्हिडिओ झाला कट. ठीक आहे, इट्स ओके. अशी काय बघतात लोक. मी जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करते का गाईज? मला तर वाटत नाही आहे का मी ब्लॉग बनवते म्हणून बघतात माझ्याकडे. बघा, मला फॉलो करा, इंस्टात सॉरी यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. बघून उपयोगच नाही यार ह्या लोकांचा काय. मला असं वाटतं माझ्या बॅगवरती ना यूट्यूबचा हे पाठवलं पाहिजे, स्कॅनर कोड ठेवलं पाहिजे. नाही ते काय भारी मजा येईल ना, करायला पाहिजे ना यार. मार्केटिंगची आयडिया चांगली आहे माझी. स्मार्ट डिजिटल मार्केटिंगमध्ये असल्याचा उपयोग आहे हा.
खरंच माझ्या बॅगवरती ना मी QR कोड लावला पाहिजे माझ्या यूट्यूबचा, जास्त सबस्क्रायबर भेटतील. एक टी शर्टच प्रिंट करू का? काय बोलता तुम्ही लोक? मम्मी मारेल या चपलेने. असं कधी मी जास्त मार नाही खाल्ला माझ्या मम्मीचा. मी सरळ सांगते, मी माझ्या मम्मीचा खूप कमी मार खाल्ला. हां, कारण का माझी मम्मी मारायच्या अगोदरच मी खूप जोरजोरात रडायची. मी इतकी मोठ्याने रडायची ना की बाजूचे 4 लोक मला विचारायला यायची, काय झालं तुमच्या पूजा, म्हणजे मला नाही, मम्मीला विचारायची काय झालं तुमच्या पूजाला. निंजा टेक्निक होती माझी. मला मम्मी मारायच्या अगोदरच मी जोरजोराने रडायची आणि अशी नाही रडायची, पूर्ण आवाज असं म्हणतात ना ते गळं काढतात तशी रडायची मी फुल ऑन. मग कमी मार भेटायचं मला. तुम्ही पण करून पहा, जी लहान लहान मुलं आहेत ती माझा व्हिडिओ बघतात. मम्मी मारायच्या अगोदरच जोराने रडायला सुरुवात करायची. इतकं जोराने इकडे की लोकांना विचार केला पाहिजे ह्याच्या मम्मीने कशाने मारलेला, चपलेने, झाडूने, कलथ्याने, गॅसच्या पाईपने. हां, मला आठवलं, आमच्याकडे ना मम्मी प्लास्टिकचं झाडू आणायची. आम्हाला मारायला लागायचं ना, दर महिन्याला एक तुटायचा. तर हां, मम्मी प्लास्टिकचं झाडू आणायची, लय कुदवायची यार. नंतर ना तो बंद झाला तर मम्मीने काय केलं माहिती काय, आपलं पाईप असतं ना, पाईप ज्याच्यामध्ये आपण ज्याच्याकडून आपल्या घरी पाणी येतं, तर पाईपचा घंटे लावायला लागली आपल्याला मारायला. तुम्ही लोक म्हणता असेल काय निर्लज्ज आहे, आम्हाला सांगते. पण हां, केलं आहे हे सगळं. आणि मला वाटतंय 90च्या ज्या पण मम्मी होत्या त्यांनी हे सगळे उपाय करून झाले. लाटणं, कलथा, चमचा, झाडू, गॅसचा पाईप, पप्पांचा बेल्ट, या सगळ्यांनी मार खाल्ला आम्ही. काठी त्या वेगळी असायचीच. पण आत्ताच्या मुलांना नाही मार भेटत एवढा. ते लोक म्हणतात त्यांना ट्रॉमा होईल. काही ट्रॉमा बिमा होत नाही. हे आजकालचे जे फालतू नखरे थे, काही ट्रॉमा होत नाही. आम्ही बघा मार खाऊन धडधाकट, काही ट्रॉमा झाला नाही आम्हाला, काही मेंटल क्रायसिस आले नाही आहेत आम्हाला. आताच्या पण मुलांना ना असं धोपटलं पाहिजे चांगलं, जेव्हा आमच्या टायमाला धोपटायचे, तरच हे मुलं सुधारणार आहेत. नाही तर मम्मा मला मेंटल प्रॉब्लेम आहे, काही नाही, काय बोलतात ते माहीत नाही यार, मला विचार लक्षातच नाही मला काय बोलतात त्याला. पण ठीक आहे, उदवलं पाहिजे चांगलं. चला आले मी भुयारी मार्गातून, आता जाते. भेटूया संध्याकाळी म्हणजे घरी गेला वेळ भेटला तर व्हिडिओ शूट करेल. नाहीतर रिधानची एक्झाम आहे 12 मार्चपासून, तोंडी परीक्षा, मला त्याची तयारी करायची असते. त्यामुळं घरी मोबाईलचा वापर सक्त बंद आहे माझ्यासाठी, जोपर्यंत रिधानची एक्झाम होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, त्यामुळे घरी व्हिडिओ काढता येणार नाही. मला माफ करा ह्यासाठी, माझी दिलगिरी आहे. एकदा रिधानची एक्झाम झाली की एक मोबाईल रिधानकडे, एक मोबाईल माझ्याकडे. नाही, असं नाही करणार आहे मी, जस्ट बोलते. बाय.